सो हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे JLPT मराठीमध्ये. आणि तुम्ही सगळे माझे स्टुडंट आहात, माझे रेग्युलर स्टुडंट. सो मला खास तुम्हाला सांगायचं आहे की JLPT N3 चा ज्यावेळेस आपण स्टडी स्टार्ट करतो त्यावेळेस JLPT N4 ला जेवढं आपण काही शिकलोय त्याच्यापेक्षा जवळजवळ खूप वरच्या लेवलचे शब्द येतात की जे आतापर्यंत आपण ऐकलेले नाहीत. आणि येस, रिसेंटली आता असंच झालंय की माझ्या रेग्युलर स्टुडंटला शिकवत असताना मला स्वतःलाही असं वाटलं की अरे हे नवीन शब्द मुलांना काय केलं तर लक्षात राहू शकतील. त्यांना एक्सप्लेन केल्यानंतर त्याच्यामध्ये डेली रिपिटेशन होणं गरजेचं आहे. कारण कुठल्याही गोष्टीमध्ये ज्यावेळेस तुम्ही रिपिटेशन करता त्यावेळेस ती गोष्ट तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये फिक्स होऊन बसते आणि मग तुमच्या ती कायमस्वरूपी लक्षात राहते. सो खास त्याच्यासाठीचा हा माझा प्रयत्न आहे की तुम्ही निहोंगो सो मातोमे हे बुक पाहिलं असेल. सो त्याच्यामधले लेसन नंबर वीक 2 हा ज्यावेळेस स्टार्ट होतो तर वीक 2 मधले जी काही दोक्काई आहे त्या दोक्काईमध्ये भरपूर असे शब्द आहेत की जे कानावरती पडतात. आणि हो, ऑफकोर्स ते जर शब्द तुम्ही परफेक्ट लक्षात ठेवण्यासाठी हा जो काही व्हिडिओ आहे हा शेवटपर्यंत जर पाहिला तर ऑफकोर्स तुम्हाला ते शब्द जे आहेत ना तर ते समजायला मदत होईल आणि शेवटपर्यंत तुमच्या ते लक्षात राहतील. सो मंडळी, मी काय केलं आहे की त्या दोन्हीही लेसन मधले तुम्ही पाहिलं तर त्या लेसनचं नाव आहे कॅटलॉग. सो कॅटलॉग मधले दोन्हीही लेसन मधले साधारणतः 120-125 शब्द आहेत. अगदी पार N4 लेवलचे पण शब्द मी घेतलेत. हा व्हिडिओ तुम्ही आठवड्यामधून रोज बघायचा आहे कारण आपण आता रिसेंटलीच ते शिकलोय. तर सो रोज तुम्ही जरा त्याचं रिपिटेशन करायचंय पुढचा क्लास आपला येईपर्यंत. मग हे शब्द तुम्हाला लक्षात राहतील आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यावर आधारित टेस्ट घेऊयात. चालेल का? सो खूप मोठं संभाषण झालं, त्याच्यामुळे चला पटापट सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही सांगायला विसरू नका. सो सगळ्यात पहिल्यांदा तर या ठिकाणी तुम्हाला दिसतंय मिनासान कोकोदे मिते कुदासाय इचिबान साईशो नकोतो बाबा आताराशी इ देस. आताराशी वा न्यू नवीन असा अर्थ होतो. आताराशी रेझोको ओ खाईमाशता, आम्ही नवीन फ्रीज विकत घेतला. सो कोतो बाबा आताराशी इ देस. आताराशी रेझोको फ्रीज खाईमाशता विकत घेतला. ज्याचुगी किंवा शोका. सो नो तो वा इकुरा देस. इकुरा वा हाऊ मच किती किंमत अशा अर्थाने. कोनो खाबान वा इकुरा देस का, हाऊ मच इज दिस बॅग. सो या बॅगेची किंमत किती आहे. कोनो खाबान वा इकुरा देस का. सो इकुरा हाऊ मच. ज्याचुगी देस ने. उचिगावा देस. उचिगावा इनसाइड. सो आतील बाजू म्हणजे एखादी बॅग जर आपण बघितली तर त्या बॅगेच्या आतमध्ये उचिगावा देस. दोवानो उचिगावानी पोकेत्तोगा आरिमास. दरवाजाच्या आतील बाजूला कप्पा आहे म्हणा किंवा खिसा आहे म्हणा. सो देर इज अ पॉकेट ऑन द इनसाइड ऑफ द डोअर. उचिगावा दोवानो उचिगावानी पोकेत्तोगा आरिमास इ देस का. ज्याचुगी इकिमाशो. ओत्तो देस. ओत्तो वा हजबंड किंवा नवरा. सो ओत्तो वा खैशानी इकिमास म्हणजे माय हजबंड वेंट टू द ऑफिस. माझे पती ऑफिसला गेले. ओके, किंवा गेले आहेत अशा अर्थाने. सो ओत्तो नवरा हजबंड. ज्याचुगी देस ने. ओन्ना देस. थोतेमो खानतान देस यो ने. खूपच सिंपल आहे. ओन्ना वा वुमन और श्री किंवा महिला असा अर्थ होतो. स्त्री किंवा महिला. सो कोनो ओन्नानो हितो वा सेन्सेई देस म्हणजे दॅट वुमन इज अ टीचर. ती म्हणजे ती स्त्री शिक्षिका आहे अशा अर्थाने ओन्ना हा शब्द वापरला जातो. ज्याचुगी मिते किमाशो. रोकुबान देस. रोकुबान वा खाऊ वा टू बाय विकत घेणे. खाऊ विकत घेणे. पान ओ खाईनी इकिमाशिता. पान ओ
買いに行きました。I am going to buy bread. I am going to buy bread. मी पाव विकत घ्यायला जात आहे किंवा मी पाव विकत घ्यायला गेलो. पान ओ खाईに行きました. 買う to buy. じゃあ次ですね。7番です。7番は軽い。皆さんこれは軽いの漢字です。車ですね。車。その後は軽の形です。軽い。軽いはライトウェイトअशा अर्थाने वापरला जातो. सो लाईट वेट हलकं अशा अर्थाने. このバッグはとても軽いです。このバッグはとても軽いです。म्हणजे ही बॅग खूप हलकी फुलकी आहे. This bag is very light. Okay? So バッグ軽いというふうにこの言葉を使えます。いいですか？じゃあ次ですね。8番です。去年。去年は last year。去年 last year गेल्या वर्षी. 去年日本に行きました。去年日本に行きました。I came to Japan last year. Okay? I came to Japan last year. मी गेल्या वर्षी जपानला आले. I came to Japan last year. 去年日本に来ました。सॉरी 行きましたじゃなくて来ましたです。来ました。ओके? म्हणजे मी गेल्या वर्षी जपानला आले. ओके? じゃあ次ですね。今年です。今年。今年は this year, this year, やवर्षी, やवर्षी म्हणून 今年हा शब्द वापरला जातो. 今年たくさん勉強しました. 今年たくさん勉強しました किंवा します. I will study a lot this year. 今年はたくさん勉強します. या वर्षी मी खूप अभ्यास करेन. 今年 means this year. じゃあ比べる。皆さん比べる。比べるは to compare. to compare. तुलना करणे याच्यासाठी हा शब्द वापरला जातो. 去年と比べて寒いです。去年と比べて寒いです means what? की गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी थंडी आहे. ओके गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी थंडी आहे. इट्स कोल्डर कम्पेअर टू लास्ट इयर. म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी खूप थंडी आहे. कुराबेरू टू कम्पेअर. जा केरियो केई खारुई नो कांजी देस. रियो मीन्स मेजरमेंट साठी वापरला जातो. सो केरियो वा लाईट वेट. ओके सो हलक्या वजनाचं. ओके हलक्या वजनाची एखादी गोष्ट त्याच्यासाठी केरियो हा शब्द वापरला जातो. केरियो कामेरा ओ खातेमास किंवा केरियो कामेरा ओ चुकाते इमास. कोको दे चुकाऊ नो कांजी देस. दा कारा आय यूज अ लाईट वेट कॅमेरा. आय यूज अ लाईट वेट कॅमेरा म्हणजे मी हलका कॅमेरा वापरतो. म्हणजे वजनाने हलका असणारा कॅमेरा वापरतो. किमतीने हलका नव्हे. ओके सो केरियो मीन्स वजनाने हलका किंवा अशा पद्धतीने वापरला जातो. ज्या चुकी देस ने कोन्यू. मिनासान कोन्यू देस ने म्हणजे परचेस करणं खरेदी करणं. कोको देस ने कोन्यू नो कांजी देस. आताराशी कुरुमा ओ कोन्यू शिमाश्ता. आय परचेस अ न्यू कार. ओके मी नवीन गाडी खरेदी केली. कोन्यू आताराशी कुरुमा ओ कोन्यू शिमाश्ता. मी नवीन गाडी परचेस केली. जा चुगी देस. कोएरु देस मिनासान. कोएरु मीन्स एक्सीड गो ओव्हर. एखादी गोष्ट खूप जास्त होणं अति प्रमाणात होणं. सो त्याला काय म्हणत ओलांडणे म्हणजे अति प्रमाणात एखादी गोष्ट होणं. सो पहा किओन गा सांजू दो ओ कोएमाश्ता. मिनासान किओन म्हणजे टेम्परेचर. सांजू दो हा डिग्रीसाठी वापरला जातो. 30 डिग्री. कोएमाश्ता म्हणजे त्यांनी ओलांडली असा अर्थ आहे. म्हणून द टेम्परेचर एक्सिडेड 30 डिग्री. ओके सो म्हणजे तापमान 30 अंशापेक्षा जास्त झाले. ई देस का. सो कोएरू मीन्स एक्सिड. सो ना तो झाशी देस. झाशी मीन्स मॅगझिन.
ओके, मासिक, दर महिन्याला येणारं जे मासिक आहे इट्स कॉल्ड झाशी. म्हणजे झाशी ओ योंदेइमास योमुनो कांजी देस मिनासान, म्हणजे रीड करणं. म्हणजे आय एम रीडिंग अ मॅगझिन, मी मासिक वाचत आहे. झाशी ओ योंदेइमास इ देस का. त्सुगी देस. त्सुगी वा शिंजिरारे नाई तो यू कोतोबा देस. शिंजिरारे नाई देस म्हणजे अनबिलिव्हेबल, विश्वास बसणार नाही असं. शिंजिरारे नाई, विश्वास बसणार नाही असं. सो शिंजिरारे नाई न्यूज देस ने, म्हणजे विश्वास बसणार नाही अशी बातमी. ओके, म्हणजे शिंजिरारे नाई न्यूज, दॅट्स अनबिलिव्हेबल न्यूज इ देस का. शिंजिरारे नाई हानाशी पण म्हटलं जातं, विश्वास बसणार नाही अशी गोष्ट. शिंपिन मिनासान शिंपिन दे. शिंपिन नो नाका दे कोरेबा आताराशी नो कांजी देस, कोरेबा प्रोडक्ट न कांजी देस. दाकारा न्यू प्रोडक्ट म्हणजे शिंपिन, नवीन एखाद्या गोष्टीचं नवीन उत्पादन, त्याला शिंपिन म्हटलं जातं. सो शिंपिन नो कुत्सो खाईमास्ता मीन्स कुत्सू मिनासान शित्ते मास्योने, मिनासान चुकाय मास्योने मायनीची कुत्सो चुकाय मास. दाकारा शिंपिन नो कुत्सू मीन्स नवीन शूज. आय बॉट न्यू शूज, मी नवीन बूट विकत घेतले. शिंपिन नॉट ओनली बूट, या ठिकाणी तुम्ही पर्स, कपडे, अजून बऱ्याच गोष्टी वापरू शकता जे शिंपिन आहेत. ओके, जा शोही देनर्योकू देस ने मिनासान. शोही देनर्योकू कोनो कांजी मो ओबैते होते कुदास आहे, म्हणजे पॉवर जे आहे, पॉवर कन्झम्पशन, विजेचा किती वापर केला जातो त्याच्यासाठी हा शब्द वापरला जातो. शोही देनर्योकू देस. पहा उदाहरण पहा. कोनो रेइझो को वा शोही देनर्योकू गा सुकुनाई देस. कोनो रेइझो को वा शोही देनर्योकू गा सुकुनाई देस म्हणजे दिस रेफ्रिजरेटर युजेस लिटिल पॉवर, म्हणजे हा फ्रीज कमी वीज वापरतो असा अर्थ आहे. ओके, कमी वीज वापरतो. सो प्रोनाउन्सिएशन करायचंय शोही देनर्योकू. शोही देनर्योकू. शोही देनर्योकू देस. जा शिनराई. ओके, शिनराई मीन्स ट्रस्ट, एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवणं. ओके, शिनराई. आता पहा, विश्वास असा अर्थ आहे. खारे वा शिनराई देकिरू हितो देस. खारे वा शिनराई देकिरू हितो देस मीन्स ही इज अ ट्रस्ट वर्दी पर्सन, म्हणजे तो विश्वास ठेवण्यास पात्र आहे, त्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. सो शिनराई असा शब्द आहे. जा सुकुनाई देस. सुकुनाई. सुकुनाई म्हणजे काय की फ्यू और लेस, कमी प्रमाणात. सुकुनाई. पहा, क्योवा हितोगा सुकुनाई देस. क्योवा हितोगा सुकुनाई देस. मग देर इज अ फ्यू पीपल टुडे, म्हणजेच काय, आज लोक कमी आहेत. समजा तुम्ही ट्रेन स्टेशनवर गेलाय, एखाद्या सुपर मार्केटमध्ये गेलाय अँड यू सी की खूप कमी लोक आहेत. इन दॅट केस तुम्ही वापरू शकता क्योवा हितोगा सुकुनाई देस, आज लोक खूप कमी आहेत. जा सुनो तो सेमाई देस. सेमाई. सेमाई म्हणजे कसं की नॅरो, अरुंद किंवा स्मॉल, लहान अशा अर्थाने वापरला जातो. कोनो हे यावा सुकोशी सेमाई देस. ही जी काही रूम आहे ती थोडीशी लहान आहे. दिस रूम इज अ बिट स्मॉल आपण म्हणू शकतो, म्हणजे थोडीशी लहान आहे अशा अर्थाने सेमाई हा शब्द वापरला जातो. जा सुनो तो थाकाई देस ने. थाकाई. थाकाईचे दोन अर्थ आहेत, एक आहे एक्सपेन्सिव्ह आणि दुसरा आहे टॉल. ओके, आता बघा, म्हणजे उंच. एक्सपेन्सिव्ह म्हणजे कसं महाग आणि टॉल म्हणजे कसं उंच. कोनो बिरू वा तो ते मो थाकाई देस. ही जी काही बिल्डिंग आहे ती खूप उंच आहे. कोनो बिरू वा थाकाई देस म्हणजे ही बिल्डिंग महाग आहे असा नाही अर्थ होत. ओके, या ठिकाणी काय, ही बिल्डिंग उंच आहे म्हणून दिस बिल्डिंग इज व्हेरी टॉल. ही इमारत खूप उंच आहे अशा अर्थाने वापरला जातो. किंवा मग रिंगो म्हणजे ऍपल. कोनो रिंगो वा थाकाई देस. या ठिकाणी ते ऍपल महाग आहे असा अर्थ होतो. ठीक आहे. जा तेईका देस मिनासान. तेईका. तेईका म्हणजे कसं की रेग्युलर प्राइस. इट्स कॉल्ड
तेईका, म्हणजे मूळ किंमत तिची जी आहे ना फिक्स किंमत, तर ती आहे तेईका. पहा, कोनो शोहिन नो तेईका वा इकुरा देसु का, म्हणजे शोहिन मिनासान शितेमास योने, प्रोडक्ट. ओके, शोहिन मीन्स प्रोडक्ट. कोनो शोहिन नो मूळ किंमत, रेग्युलर प्राइस जी आहे ती इकुरा देसु का, हाऊ मच, म्हणून व्हॉट इज द रेग्युलर प्राइस ऑफ दिस प्रोडक्ट. सो या वस्तूची मूळ किंमत किती आहे. इन दॅट केस यू कॅन यूज तेईका. तेईका मीन्स रेग्युलर प्राइस किंवा मूळ किंमत. जा सुमा देस. सुमा, सुमा मीन्स वाईफ. ओके, बायको, सुमा. सो सुमा वा र्योरीगा जोजु देस. सुमा वा र्योरीगा जोजु देस, म्हणजे माय वाईफ इज गुड ॲट कुकिंग. माझी पत्नी चांगला स्वयंपाक बनवते, म्हणून सुमा, सुमा देस. जा चुईते इरू. ओके, चुईते इरू म्हणजे काय की एखादी गोष्ट अटॅच असणं, म्हणजे इन्क्लुडेड असणं अशा अर्थाने वापरला जातो. ओके, आता जोडलेली आहे वगैरे, अगदी शब्दशः अर्थ बघितला आपण. चुईतेमास मीन्स इन्क्लुडेड असणं. पहा, रिमोकोन गा चुईतेमास म्हणजेच काय की मी टीव्ही विकत घेतली, त्याच्याबरोबर रिमोकोन गा चुईतेमास, त्याच्याबरोबर तुम्हाला रिमोट मिळणार आहे. ओके, द रिमोट कंट्रोल इज इन्क्लुडेड, असं रिमोट कंट्रोल त्याच्याबरोबरच तुम्हाला मिळणार आहे. सो चुईतेरू अशा पद्धतीने वापरला जातो. ओके, देनकी दाई. मिनासान देनकी म्हणजे लाईट हा शब्द तुम्हाला माहिती आहे. सो दाई हा किमतीसाठी वापरला जातो. बिल येतात ना आपल्याला, त्याच्यासाठी असतो. म्हणून देनकी दाई म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिल. ओके, विजेचं जे बिल असतं त्याच्यासाठी वापरतात. देनकी दाई गा थाकाकुनारी मास्ता, म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिल जे आहे ना तर ते वाढलंय. ओके, वीज बिल वाढलेलं आहे असा मराठीत अर्थ. द इलेक्ट्रिसिटी बिल हॅज इन्क्रीज्ड, म्हणून देनकी दाई इलेक्ट्रिसिटी बिल अशा अर्थाने शब्द वापरला जातो. ओके, देन नेक्स्ट आहे देनकी सेईहिन. देनकी म्हणजे इलेक्ट्रिक, तुम्हाला माहितीये. सेईहिन म्हणजे काय, विद्युत उपकरणं अशी मराठीमधला अगदी साधा सिंपल शब्द आहे. देनकी सेईहिन ओ खाई खाए मास्ता, म्हणजे काय केलं, रिप्लेस केले मी. खाई खाएरू मीन्स रिप्लेस केलं. ओके, सो मी विद्युत उपकरणे बदलली, म्हणजे माझ्या घरामधली जुनी झाली होती म्हणून मी बदलली असा अर्थ. मग आय रिप्लेस माय इलेक्ट्रिक ॲप्लियन्सेस, म्हणजे मी माझी विद्युत उपकरणे बदलली. सो देनकी सेईहिन इलेक्ट्रिक गोष्टी. ओके, सो नो आतो वा देन र्योकू देस. देन र्योकू मिनासान. देन र्योकू मीन्स इलेक्ट्रिक पॉवर. सो वीज शक्ती याच्यासाठी ही ना चिकाराची कांजी आहे. पॉवर, चिकारा. इलेक्ट्रिक पॉवर म्हणजेच काय, वीज शक्ती. निहोन नो देन र्योकू वा आंतेइशितेमास. आंतेई म्हणजे कसं असणं, स्टेबल असणं. ओके, सो जपानची जी काही इलेक्ट्रिक पॉवर आहे ती स्टेबल आहे. जपान्स इलेक्ट्रिक पॉवर इज स्टेबल. जपानची वीज शक्ती स्थिर आहे अशा अर्थाने देनरेकू हा शब्द वापरला जातो. जा डिझाईन देस मिनासान. डिझाईन हा शब्द सुद्धा काताकाणामध्ये डिझाईन असा येतो आणि खूप वापरला जातो, त्यामुळे तो तसाच लक्षात ठेवायचा आहे. डिझाईन, डिझाईन. ओके, सो कोनो डिझाईन वा किरेई देस. कोनो डिझाईन वा किरेई देस. दिस डिझाईन इज ब्युटिफुल. ओके, हे जे काही डिझाईन आहे ते खूप सुंदर आहे अशा अर्थाने डिझाईन हा शब्द वापरला जाईल. ज्या नुनो देस. नुनो हा ऐकून तुमच्या लक्षात असेल, कांजी पाहिली तर साधारणतः अशी आहे. कोरे देस ने. नुनो. नुनो म्हणजे काय की कापड, क्लोथ्स, फॅब्रिक याच्यासाठी वापरला जातो. नुनो देस ने मिनासान. एकच मिनिट. नुनो म्हणजे कापड वगैरे. सो नुनो नो बागू ओ चुकाते इमास. नुनो नो बागू म्हणजे कापडी बॅग वापरत आहे. आय यूज क्लोथ बॅग. मी कापडी बॅग वापरत आहे. नुनो म्हणजे कापड या अर्थाने वापरला जातो.
जा हादा देस. हादा, हादा मीन्स स्किन, त्वचा, याच्यासाठी हादा हा शब्द वापरला जातो. सो कोको दे मिते कुदासाय, शोशो माझे कुदासाय ने जब पेन ओखारी मास. कोको देस ने हादा कोनो कांजी देस, त्वचा. हादा गा किरेई देस ने, म्हणजे युअर स्किन लुक्स ब्युटिफुल. हादा गा किरेई देस ने, किती छान दिसते स्किन, तुमची त्वचा खूप सुंदर आहे. ओके, सो या अर्थाने हादा हा शब्द येईल. जा सोनो आतो वा दोन्ना कांजी देस का मिनासान. हित्सुजी देस. हित्सुजी मीन्स शिप, मेंढी किंवा मेंढा असतो ना त्याच्यासाठी शिप ही अशी कांजी येते. ओके, आता याच्यामध्ये काय हित्सुजी नो के दे सेता ओ चुकुरीमास. मिनासान उलनचे जे स्वेटर्स असतात ना तर ते हित्सुजीचे काय उल वापरलेली असते, म्हणून हित्सुजी नो के मेंढीचे केस, सेता ओ चुकुरीमास स्वेटर बनवलेला आहे. सो स्वेटर्स आर मेड फ्रॉम शिप्स उल. सो मेंढीच्या लोकरीपासून स्वेटर बनवतात, म्हणून या ठिकाणी काय केलंय हित्सुजी हा शब्द जो आहे ते अशा पद्धतीची कांजी घेतली आहे. जातो सोनो तो मग खानतान ने बेंद्री. बेंद्री मीन्स काय कन्व्हिनियंट, अगदी सोयीस्कर वगैरे जो शब्द आहे ना तो वापरला जातो बेंद्री. कोनो अपुरी वा तो ते मग बेंद्री देस. तुम्ही म्हणू शकता JLPT मराठी चॅनल वा निहोंगो नो बेनक्यो सुरुता मेनी तो ते मग बेंद्री देस. आहे की नाही बेंद्री, म्हणजे जपानी भाषेसाठीचा जो JLPT मराठी हा चॅनल आहे तो खूपच जपानी भाषा सोयीस्कर रित्या स्टडी करण्यासाठी उपयुक्त आहे. सो दिस ॲप इज व्हेरी कन्व्हिनियंट. हे ॲप खूप सोयीस्कर आहे. ओके, आता या ठिकाणी काय होशिकात्ता. होशिकात्ता म्हणजे वॉन्टेड, मला हवं होतं. होशी असा शब्द आहे, होशिकात्ता असं होईल तो. कोदोमोनो कोरो कोनो ओमोचा गा होशिकात्ता. मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस मला हे खेळणं खूप आवडत होतं किंवा हे खेळणं मला हवं होतं. होशी तो मी देस ने दाकारा हवं होतं. वेन आय वॉज अ चाइल्ड आय वॉन्टेड दिस टॉय. ओके, मला हे टॉय हवं होतं. जा सोनो आतो वा होंगावा देस. होंगावा म्हणजे कसं की खरं चामडं वापरलेलं असणं, जेन्युअन लेदर, खरं लेदर वापरलेलं असणं, त्याला होंगावा म्हणतात. या ठिकाणी ही खावाची कांजी आहे, म्हणजेच काय लेदर वगैरे यासाठी वापरलं जातं. होन म्हणजे मूळ, ओरिजिन या अर्थाने आहे, म्हणून होंगावा नो सायफू देस. मी ना सांगतो रे वा सायफू देस. सायफू मीन्स व्हॉट, पर्स, म्हणजे इट्स अ जेन्युअन लेदर वॉलेट. ओके, पर्स किंवा वॉलेट वापरू शकता. हे खऱ्या चामड्याचं पासून बनवलेलं पाकिट आहे, म्हणून होंगावा. होममोनो. होममोनो म्हणजे काय, खरं. ओके, आपण म्हणतो ना एखादी गोष्ट होममोनो देस म्हणजेच ओरिजिनल आहे. एखादी गोष्ट ओरिजिनल असणे त्याला होममोनो म्हणतात. म्हणजे होममोनो नो डायमोंडो देस. आता समजा माझ्याकडे डायमंड नाहीये, बट तुम्ही जर एखादा डायमंड बघितला तर होममोनो देस म्हणजेच काय, रिअल आहे, रिअल डायमंड, इट्स अ रिअल डायमंड. ओके, सो होममोनो हा अस्सल हिरा आहे, होममोनो. माय. माय म्हणजे बिफोर. खूप सोपे आहेत, पण बऱ्याच वेळा कधी कधी होतं अचानक आठवत नाही आपल्याला, त्यामुळे हे सगळा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि सगळे शब्द सारखे कानावून गेले पाहिजेत. सो माय म्हणजे बिफोर, आधी. इएनो माय नी कोएनगा आरिमास. इएनो माय घराच्या समोर, कोएनगा आरिमास म्हणजेच काय, गार्डन आहे किंवा पार्क आहे असं म्हणू शकता. देर इज अ पार्क इन फ्रंट ऑफ द हाऊस. घरासमोर बाग आहे. मितामे देसने मिनासान. मितामे म्हणजे काय की अपिअरन्स. मितामे. मितामे गा तोतेमो किरेई देस म्हणजे अपिअरन्स, बघितल्यानंतर एकदम छान वाटणं. ओके, द अपिअरन्स इज व्हेरी गुड किंवा व्हेरी नाईस असं म्हणू शकता. दिसायला खूप सुंदर आहे. मितामेगा ई देसने असं म्हणू शकता किंवा मितामेगा किरेई देसने असं म्हणू शकता.
じゃあ次はもう柔らかいです。皆さん柔らかいの時はこの漢字を使います。漢字は何ですか？こういう風に書きますね。その後はきです。柔らかい。柔らかいम्हणजे कसं? 柔らかいです。म्हणजे सॉफ्ट असणं. ओके? मऊ, मऊसूत आपण म्हणतो ना. कोनो पान वातो ते मग यावारा खाई देस. पान म्हणजे ब्रेड. दिस ब्रेड इज व्हेरी सॉफ्ट. म्हणजे कोनो पान वातो ते मग यावारा खाई देस. हा पाव खूप मऊ आहे. ठीक आहे? जा योर्यो देस मिनासान. योर्यो मीन्स कॅपॅसिटी. एखाद्या गोष्टीची कॅपॅसिटी मीन्स योर्यो. व्हॉल्यूम आपण म्हणतो ना. व्हॉल्यूम, क्षमता. ओके? सो योर्यो गा थाकाई रेइझोको देस. सॉरी. योर्यो गा ओकी रेइझोको देस. ओकी मीन्स बिग. योर्यो गा ओकी म्हणजे क्षमता जास्त असणारा फ्रीज. पहा, दिस रेफ्रिजरेटर विथ लार्ज कॅपॅसिटी. ठीक आहे? कॅपॅसिटी म्हणजे क्षमता. योर्यो मीन्स कॅपॅसिटी. योरी म्हणजे काय? दॅन. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या गोष्टीचं कंपॅरिझन करत असताना त्यावेळेस हा योरी शब्द येतो. म्हणजे पेक्षा. ए पेक्षा बी लहान आहे अशा अर्थाने. पहा, क्योनेन योरी यासुई देस. क्योनेन योरी यासुई म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा स्वस्त. इट्स चीपर दॅन लास्ट इयर. ई देस का? योवाई मिनासान. योवाई ही जी कांजी आहे ती N4 ला झाली आहे. त्यामुळे लक्षात घ्यायचं. युमी हेंदेस. युमी मीन्स धनुष्यबाण. युमी. योवाई. योवाई मीन्स वीक, कमकुवत. ओके? योवाई काजे का फुईते इमास कोरे वा फुकुनो कांजी देस म्हणजे ब्लो होणं, वाहणं. सो योवाई काजे का फुईते इमास. अ वीक विंड इज ब्लोईंग. हलकी हवा वाहत आहे. योवाई काजे. अनको वा योवाई देस असं पण म्हटलं जातं. तो मुलगा जरा वीक आहे. अनको वा योवाई देस. जा रेइझोको. रेइझोको म्हणजे काय? रेफ्रिजरेटर. ओके? फ्रीज. रेइझोको रेफ्रिजरेटर. पहा, रेइझोको आताराशी रेइझोको ओ खाईमाश्ता. नवीन फ्रीज विकत घेतला. आताराशी रेइझोको ओ खाईमाश्ता. आय बॉट अ न्यू रेफ्रिजरेटर. मी नवीन फ्रीज विकत घेतला. रेइझोको मधला हा सुमेताईची कांजी आहे. आणि या दोन ठिकाणी या ज्या दोन कांजी आहेत याचा अर्थ होतो की एखाद्या फ्रीजचं स्टोअर करून ठेवणं. ओके? स्टोअर असा अर्थ आहे. सो म्हणून रेइझोको याच्यामध्ये ती शाकोची कांजी येते म्हणजे स्टोअर. वाकामोनो देस मिनासान. मिनासान वाकाई हितो देस योने. वाकामोनो मीन्स यंग पर्सन. ओके? तरुण. वाकामोनो. सो वाकामोनोनी निंकिनो बुरांदो देस. मिनासान बुरांदो मीन्स ब्रँड. वाकामोनोनी निंकी म्हणजेच काय? तरुण मुलांमध्ये, मुलींमध्ये फेमस असणारं ब्रँड. म्हणून इट्स अ ब्रँड पॉप्युलर अमंग यंग पीपल. ओके? तरुणांमध्ये लोकप्रिय असणारं ब्रँड. ओके? वाकामोनो म्हणजे यंग पीपल. जा. ओके? मो योर्यो बेंक्यो शिमाशिता यो ने. योर्यो वा मो कॅपॅसिटी तो का क्षमता देस. रेइझोको नो योर्यो वा 400 रितोरू देस. ज्या रेइबुंची गाय मास यो ने. ज्या मिते की माशो. रेइझोको नो योर्यो म्हणजे द रेफ्रिजरेटर्स कॅपॅसिटी इज 400 लिटर. या फ्रीजची क्षमता 400 लिटर आहे. ज्या रेइझो शित्सू असं म्हटलं. रेइझोको म्हणजे फ्रीज आणि रेइझो शित्सू म्हणजेच काय? रेफ्रिजरेटर कंपार्टमेंट. ओके? म्हणजे फ्रीज कक्ष. रेइझोको शित्सू निवा यासाई या नोमिमोनो ओ इरेमास म्हणजे यू कॅन पुट और यू पुट व्हेजिटेबल्स अँड ड्रिंक्स इन द रेफ्रिजरेटर कंपार्टमेंट. फ्रीज कक्षामध्ये भाज्या आणि पेय ठेवतात. ई देस का? सो रेइझोको
रेइझो शित्सू. शित्सू ही रूमची कांजी आहे, त्यामुळे तुम्ही डोळ्यासमोर फ्रीज आणू शकता आणि त्याच्यामधले कंपार्टमेंट. रेइतो शित्सू म्हणजे ज्या ठिकाणी गोष्टी फ्रीजर केल्या जातात ना त्याला रेइतो असं म्हटलं जातं. रेइतो आणि शित्सू म्हणजे रूम, सो फ्रीजर कक्ष. रेइतो शित्सू नि आईस ओ इरेमाशिता. ओके, आय पुट आईस म्हणजे आईस्क्रीम. आईस म्हणजे तर या ठिकाणी तुम्ही बर्फ असा अर्थ घ्याल. सो आईस मीन्स आईस्क्रीम. सो आईस्क्रीम इन द फ्रीजर. मी फ्रीजमध्ये आईस्क्रीम ठेवले. यासाई शित्सू म्हणजे व्हेजिटेबल कंपार्टमेंट. फ्रीजमधले जे कंपार्टमेंट आहे त्याच्यामधला एक आहे यासाई शित्सू म्हणजे भाज्यांचा कक्ष. यासाई शित्सू वा शितानो दान्य आरिमास. शितानो दान म्हणजे काय, बॉटम म्हणजे खालच्या भागामध्ये, खालच्या भाग. द व्हेजिटेबल कंपार्टमेंट इज इन द बॉटम सेक्शन. ओके, भाजी कक्ष खालच्या भागामध्ये आहे. ज्या मिनासान हबा देस कोनो आतो वा हबा म्हणजे काय, विड्थ. ओके, रुंदी. एखाद्या गोष्टीची रुंदी मीन्स हबा देस. कोनो रेइझो कोनो हबा वा 60 सेंची देस. म्हणजे हा जो काही फ्रीज आहे याची विड्थ ही किती आहे, 60 सेंटीमीटर आहे. म्हणजे द विड्थ ऑफ द रेफ्रिजरेटर इज 60 सेंटीमीटर. या फ्रीजची रुंदी 60 सेंटीमीटर आहे. इदेस का. जा सोनो आतो वा थाकासा देस. थाकाई हा शब्द तुम्हाला माहितीये. थाकाई म्हणजे कसं, इकेयोशी झाला की नाही तो, म्हणजे उंच महाग अशा अर्थाने. आता थाकासा हा नाऊन आहे. थाकासा मीन्स उंची. थाकाई म्हणजे उंच, थाकासा म्हणजे उंची. इदेस का. उंची किती आहे. थाकासा वा ह्याकुहाची सेंची आरिमास. म्हणजे द हाईट इज ह्याकुहाची सेंची. ओके, उंची 180 सेंटीमीटर आहे. ओकुयुकी देस मिनासान. ओकुयुकी म्हणजे एखाद्या गोष्टीची डेप्थ, खोली. साधारणतः खरं फ्रीजसाठी वगैरे वापरला जातो. सो ओकू आणि युकी. ओकुयुकी डेप्थ. जे शब्द खूप अवघड वाटतायत सारखे सारखे प्रोनाउन्स करायचे. ओकुयुकी. ओकुयुकी मीन्स डेप्थ. ओकुयुकी गा 70 सेंची देस. ओकुयुकी गा 70 सेंची देस. द डेप्थ इज 70 सेंटीमीटर्स. खोली 70 सेंटीमीटर आहे. शो ही देनर्योकू. ओके, काही शब्द तुम्हाला थोडेसे खाली आलेले दिसतील बट ऐकण्याचा प्रयत्न करा. शो ही देनर्योकू म्हणजे काय, पॉवर कन्झम्पशन. हा शब्दही आपला झालाय विजेचा वापर. कोनो रेइझो को वा शो ही देनर्योकू गा सुकुनाई देस. द रेफ्रिजरेटर युजेस लिटिल इलेक्ट्रिसिटी. या फ्रीजचा वीज वापर जो आहे करतो तो कमी आहे. ओके, जा सोनो आतो वा ओ तोशियोरी देस. ओ तोशियोरी मीन्स जे वृद्ध व्यक्ती आहेत, एल्डरली पर्सन आहेत, त्यांच्यासाठी ओतोशियोरी हा शब्द वापरतात. ओतोशियोरी मो चुकाई यासुई रेइझोको देस. म्हणजे द रेफ्रिजरेटर इज इझी फॉर एल्डरली पीपल टू यूज. म्हणजे हा फ्रीज वृद्ध लोकांसाठी सुद्धा वापरण्यास सोपा आहे. ओतोशियोरी मो चुकाई यासुई रेइझोको. ओके, ते गा तोदोकू देस मिनासान. कोरेवा तोदोकू न कांजी देस. ते गा तोदोकू म्हणजे काय की तुमचा हात सहज पोहोचू शकेल, सहज पोहोचू शकेल अशी गोष्ट. रिचेबल. रिचेबल. कोदोमो देमो ते गा तोदोकू थाकासा देस. कोदोमो देमो ते गा तोदोकू थाकासा म्हणजे द हाईट इज रिचेबल इव्हन फॉर चिल्ड्रन. लहान मुलंही हात लावू शकतील एवढ्या उंचीपर्यंत असणं. इदेस का. सोनो आतो वा केईरी देस. केईरी. केईरी सॉरी केईरी जानाकते सेईरी देस. सेईरी सुरू म्हणजेच काय की ऑर्गनाइज करणं, टू ऑर्गनाइज, व्यवस्थित ठेवणं. नाकानो शोकुहीन देस ने मिनासान. नाकानो शोकुहीन ओ सेईरी शियासुई देस. म्हणजे इट्स इझी टू ऑर्गनाइज
फूड इनसाइड. एखाद्या फ्रीजमध्ये फ्रीजमधले जे काही फूड आहे ते ऑर्गनाईज करायला खूप सोपं असणं, म्हणजे मे बी तशी जागा असणं, म्हणून आतले अन्न व्यवस्थित ठेवण्यास सोपं असणं. सेईरी सुरू. आता समजा माझा हा टेबल आहे, सो त्याला सेईरी सेईतोन असा एक शब्द आहे, म्हणजे व्यवस्थित मॅनेजमेंट करणं, ऑर्गनाईज करणं असा पण अर्थ आहे. ओके. या ठिकाणी नवीन शब्द आहे चुकाई गात्ते. हा शब्द अगदी तोंडपाठ करायचा. चुकाई गात्ते गा ई असं म्हटलं जातं. काय? चुकाई गात्ते गा ई म्हणजे युजेबिलिटी कशी आहे किंवा कन्व्हिनियन्स कसा आहे हे सांगण्यासाठी वापरला जातो. वापरण्यासाठी कसा. कोनोरेइझो को वा चुकाई गात्ते गा ई देस. कोनोरेइझो को वा चुकाई गात्ते गा ई देस मीन्स दिस रेफ्रिजरेटर इज व्हेरी कन्व्हिनियंट टू यूज. ओके. हा फ्रीज वापरण्यास खूप सोयीचा आहे. चुकाई गात्ते गा ई असं म्हटलं जातं. जा सोनो अतो वा रेइतो शित्सु देस. रेइतो शित्सु म्हणजे फ्रीजर कंपार्टमेंट, फ्रीजर विभाग. रेइतो शित्सु वा मान्नाकानी आरिमास म्हणजे द फ्रीजर इज इन द मिडल. फ्रीजर मधोमध आहे. फ्रीजर रेइतो शित्सु. सेमाई म्हणजे नॅरो. सेमाई. सेमाई किचन निमो ओकेमास. सेमाई किचन निमो ओकेमास म्हणजे अरुंद, म्हणजे नॅरो किचन असेल ना तिथं सुद्धा तुम्ही फ्रीज ठेवू शकता. आता मी मुद्दाम फ्रीजचं सांगते बिकॉज हा लेसनच फ्रीजवरती आहे म्हणून. ओके. अरुंद स्वयंपाकघरातही ठेवता येईल असा फ्रीज. सो सेमाई म्हणजे अरुंद. ओसा मारू देसने मिनासान. ओसा मारू म्हणजे काय की फिट बसणं. ही कांजी वापरली जाते. टू फिट किंवा नीट बसणं. कोनोरेइझो को वा चीसाई स्पेसुनिमो स्पेसुनी ओसामारिमास म्हणजे दिस फ्रीज फिट इन अ स्मॉल स्पेस म्हणजे हा फ्रीज छोट्या जागेतही नीट बसतो. ओसामारू टू फिट. काताकाना देसने नी ओ ई देस मिनासान. निओई मीन्स व्हॉट? स्मेल, अडॉर, वास किंवा दुर्गंधी याच्यासाठी वापरला जातो. निओई ओ ओसाएरू देसे मिनासान किनोगा आरिमास. ओके. ओसाएरू मीन्स कमी करणं. निओई कमी करणारे फंक्शन्स. सो यात वास कमी करणारे जे काही घटक आहेत किंवा फंक्शन्स आहेत ते वापरले गेलेले आहेत. जातो ते मग दाईजी नको तबा देस. जो किन देस. जो किन म्हणजेच काय की स्टेरिलायझेशन. जोकिन म्हणजे जंतुनाशक आपण म्हणतो ना त्याच्यासाठी हा जोकिन शब्द वापरला जातो. व्यवस्थित करून ठेवायचा आहे. ठीक आहे. जोकिन किनो दे शोकुहिन ओ सेईकेत्सुनी थामोचिमास मीन्स जंतुनाशक फंक्शनमुळे अन्न स्वच्छ राहते. सेईकेत्सु म्हणजे कीप क्लीन असं अर्थ होतो. सेईकेत्सुनी थामोचिमास. रोकुजू इचिबान वा दाश्यू. दाश्यू दाश्यू वा डिओड्रायझेशन. ओके. म्हणजे एखाद्या गोष्टीमधून दुर्गंध बाहेर काढणं याच्यासाठी दाश्यू किनो असं एक फंक्शन आहे. ओके. आता शक्यतो हे जे फंक्शन असतं ना हे फ्रीजमध्ये वगैरे असतं. तर पाहूयात आपण. दाश्यू किनो दे इयाना निओई ओ फुसिगिमास. फुशिगी. फुशिगीचे काय? फुसेगिमास. ओके. ओके. सो रोकुजू इचिबान देस. रोकुजू इचिबान वा दाश्यू
皆さん、ダッシュはディオドライゼーション。OK? ディオドライゼーション。OK。ダッシュはディオドライゼーション。ディオドライゼーションmeans what? की एखाद्या गोष्टीमधून वाईट असा वास काढून टाकणं, म्हणजे दुर्गंधी काढून टाकणं, त्याच्यासाठी वापरला जातो. आता शक्यतो याच्याबरोबर अजून एक वर्ड कनेक्टेड येतो, तो म्हणजे दाशू किनो. पहा, दाशू किनो दे इयाना निओई ओ फुशिगिमास. फुसोगू याचा अर्थ होतो की काढून टाकणं. म्हणून वास काढणाऱ्या फंक्शनमुळे दुर्गंधी टाळली जाते आणि अशा प्रकारचे दाशू किनो हे फ्रीजमध्ये असतात. इदेस का? जात्सुगी मिते इकिमाशो. शिनसेन. मिनासान, शिनसेन वा फ्रेश. शिनसेनना यासाई असं म्हटलं जातं, म्हणजे फ्रेश व्हेजिटेबल्स. ओके, म्हणजे ताजं एकदम. शिनसेनना यासाई ओ होजोन देकिमास. ओके, होजोन म्हणजे प्रिझर्व करून ठेवणं. ओके, किंवा साठवून ठेवणं, होजोन. सो यू कॅन स्टोअर फ्रेश व्हेजिटेबल्स. ताज्या भाज्या साठवता येतात. शिनसेनना यासाई. शूनो. कोरेवा शूतो नो कांजी देस. शूनो मीन्स स्टोरेज, साठवण, एखाद्या गोष्टीची साठवण. शूनो स्पेस गा हिरोई देस. शूनो स्पेस गा हिरोई मीन्स काय? द स्टोरेज स्पेस इज बिग म्हणू शकतो और लार्ज म्हणू शकतो, म्हणजे साठवण करून ठेवण्याची जागा ही जास्त असणे. ठीक आहे. शूनो. सोनोतो वा शो एने देस. शो एने म्हणजे काय? की एनर्जी सेव्हिंग. शो एने असं वापरलं जातं. दिस इज शो, वीज बचत. पहा, शो एने टाईप नो रेझो को देस, म्हणजे असा फ्रीज की जो विजेची बचत करतो. इट्स अन एनर्जी सेव्हिंग रेफ्रिजरेटर. ई देस का? सो शो एने लक्षात राहू द्यात. ओके. चुकी वा देप्पारा नाही. ओके, मिनासान देप्पाराऊ याचा अर्थ काय हो, म्हणजे काय? की असं अगदी बाहेर येणं, देप्पाराऊ. ओके, म्हणजे एखाद्याची टमी देप्पाराऊ म्हणजे एकदम बाहेर येणं, पोट बाहेर येणं, पोट सुटणं असं. सो देप्पारा नाही म्हणजे काय? की नॉट स्टिकिंग आउट, म्हणजे असं बाहेर नाही येणार. ओके. सो किचन दे देप्पारा नाही डिझाईन देस, म्हणजे पहा, आता हे रेफ्रिजरेटर बद्दलच बोलतायत, म्हणून किचन मधून असा अगदी बाहेर डोकवणार नाही असा रेफ्रिजरेटर आहे, म्हणून देप्पारा नाही असं वापरलंय. देप्पारा नाही साईज. ओके, किंवा डिझाईन अशा पद्धतीने वापरला जाऊ शकतो. सो स्वयंपाकघरात त्या किचन मधून बाहेर येणार नाही असं डिझाईन. जा सोनो आतो आम्ही ना सन कोवा उसुई नकांजे देस. उसुई म्हणजे कसं असतं, अगदी स्लिम किंवा अक्षरांच्या बाबतीत जर बघायचं असेल तर उसुई म्हटलं जातं, म्हणजे फेंट अक्षर, अगदी पुसट अक्षर. या ठिकाणी उसुई गाता किंवा उसुगाता असं म्हटलं जातं. उसुगाता म्हणजे काय? सडपातळ, स्लिम टाईप मध्ये. ओके, उसुई. पहा, उसुगाता दे स्पेसू ओ तोरा नाही. उसुगाता दे स्पेसुओ तोरा नाही म्हणजे अगदी स्लिम टाईप आहे, त्याच्यामुळे खूप जास्त स्पेस घेणार नाही असा अर्थ होतो. स्लिम टाईम, सो इट डझंट टेक स्पेस असं म्हणू शकतो. पातळ डिझाईनमुळे जागा कमी लागणं. उसुगाता. त्यानंतरचा खूप इम्पॉर्टंट शब्द आहे तो आहे जुराई. मिनासान, जुराई वा म्हणजे प्रिव्हियस, म्हणजे या पूर्वीचा, जुना किंवा आधीचा असा अर्थ होतो जुराई. पहा, साईज वा जुराई तो ओनाजी देस, म्हणजेच काय? या फ्रीजची साईज जुराई तो ओनाजी देस, म्हणजे अगोदरचा जुना जो फ्रीज आहे ना अगदी त्याच्यासारखीच आहे. मग द साईज इज द सेम ॲज बिफोर. आकार जो आहे तो अगोदरच्या फ्रीज सारखाच आहे, म्हणून जुराई हा शब्द लक्षात ठेवू शकता. सुनावतो तो ते मग खानताना कोतोबा देस ने चुई देस. मिनासान चुई मीन्स काळजी घेणं,
कॉशन, काळजी घेणं एखाद्या गोष्टीची. चुई ओ योकुयोंदे कुदासाय म्हणजेच काय की जे काही त्यांनी काळजी घेण्यासाठीचे जे पॉइंट्स दिलेत ना ते केअरफुली वाचा. ओके, काळजीपूर्वक ते गोष्टी वाचा. सो सूचना नीट वाचा. चुई ओ योकुयोंदे कुदासाय, रीड केअरफुली. सोनो आतो वा रुकुयुक्यू बांधेसने सेच्ची सुरू मिनासान. सेच्ची म्हणजे काय करणं, इन्स्टॉल करणं. सो सेच्ची सुरू इन्स्टॉल करणं, बसवणं, ठेवणं याच्यासाठी वापरला जातो. रेइजो को ओ मिनासान कोरेवा खाबे देस. खाबे म्हणजे वॉल. ओके, रेइजो को ओ खाबे कारा जुस्सेंची हानाशते शेच्ची शिते कुदासाय असं आहे. म्हणजेच काय, फ्रीज हा भिंतीपासून 10 सेंटीमीटरचं अंतर ठेवून सेटची करा. म्हणजेच काय, सेट करा, इन्स्टॉल करा, उभा करा अशा अर्थाने. सो ई देस का. सो इन्स्टॉल द फ्रीज 10 सेंटीमीटर अवे फ्रॉम द वॉल. ज्या सोनो तो कोनो खाबे देस ने खाबे नो कांजी ओ योक्यू मिते कुदासाय कोयू फुनी आरिमास. सोनो आतो वा कोरे देस ने असुमिमासन कोरे देस ने अथवा चुची देस. खाबे, खाबे म्हणजे काय, भिंत, वॉल. सो रेइजो को ओ खाबे कारा सुकोशी हानाशते कुदासाय म्हणजे फ्रीज हा भिंतीपासून थोडासा लांब ठेवा. हानाशते कुदासाय म्हणजे लांब ठेवणं, सेपरेट ठेवणं, अवे ठेवणं असं. जा सोनो आतो वा सायू देस मिनासा. सा हिदारी तो मिगी नो कांजी देस. दाकारा सायू म्हणजे लेफ्ट अँड राईट, डाव्या आणि उजव्या बाजूला सायू. सो सायू नि निसेंची झुच्च आकेते कुदासाय. सायू म्हणजे बोथ साइड, उजवी आणि डावी बोथ साइडला निसेंचे आकेते कुदासाय. आकेरू म्हणजे ओपन करून ठेवा. म्हणजेच काय की 2 सेंटीमीटर दोन्ही बाजूला जागा ठेवा. सो लिव्ह 2 सेंटीमीटर स्पेस ऑन इच साइड. ओके, भिंतीच्या दोन्ही बाजूला 2 सेंटीमीटर जागा ठेवा. ज्या सोनो तो वा खाकू देस ने मिनासान कोनो खाकू वा इच तो युकोतो देस. खाकू सायू खाकू देस ने म्हणजेच काय की उजव्या डाव्या बाजूला प्रत्येक किंवा इच असा अर्थ होतो. खाकू हे यानी रेइजो को गा आरिमास होणार देस का. याचा अर्थ असं होतं की रूम म्हणजे घराच्या प्रत्येक रूम मध्ये फ्रीज आहे. खाकू हे यानी रेइजो को गा आरिमास. देर इज अ रेफ्रिजरेटर इन इच रूम. ओके, प्रत्येक खोलीत फ्रीज आहे. ज्या सोनो तो जोबू. जोबू म्हणजे काय की अप्पर पार्ट, वरचा पार्ट, एखाद्या गोष्टीचा टॉप. ओके, सो जोबू देस ने वरचा भाग. जोबूनी गोसेंची इजोनो कोरेवा कुकान तो इमास. कुकान म्हणजेच काय, स्पेस गा हिचुयो देस. जोबू म्हणजे वरच्या बाजूला 5 सेंटीमीटर पेक्षा जास्त जागा ही रिकामी पाहिजे. म्हणजे सर आपण घरामध्ये जर फ्रीज वगैरे ठेवत असेल तर त्याच्या वरच्या बाजूला 5 सेंटीमीटर जागा ठेवा असा अर्थ होतो. हानासू कोको दे हानासू वा कोनो हानासू जानाई देसियो मिनासान. हा हानासू म्हटल्यानंतर काय होतं, बोलणं. ओके, बोलणं हानासू. बट कोकोवा हानासू म्हणजे काय की सेपरेट करणं. हानासू हानाशते कुदासाय कीप अपार्ट, सेपरेट करणं, दूर ठेवणं. सो खाबे कारा रेइजो को ओ सुकोशी हानाशते कुदासाय म्हणजे भिंतीपासून फ्रीज हा थोडासा लांब ठेवा. हानाशते कुदासाय. कीप द फ्रीज अ लिटिल अपार्ट फ्रॉम द वॉल. फ्रीज भिंतीपासून थोडा दूर ठेवा. ज्या सोनुआ तो जोकेन देस ने मिनासान. जोकेन मत होते मो दाईजी ना कोतोबा देस. जोकेन वा कंडिशन देस. कंडिशन जोकेन अट असा अर्थ होतो. जोकेननी आऊ रेइजो को ओ एराबिमास. जोकेननी आऊ म्हणजेच काय की अशा काही मी कंडिशन ठेवल्या त्याला मॅच होणारा फ्रीज निवडणं किंवा घेणं. सो चूज द रेफ्रिजरेटर दॅट मीट्स द कंडिशन्स. म्हणजे कंडिशन काय असू शकेल की खूप मोठा नकोय, हवा त्याची कमी असावी, थाकासा एवढा असावा. दिस इज जोकेन. ई देस का. ओ सोनो तो नारुबेकू. नारुबेकू हा शब्दही खूप वापरला जातो. इट मीन्स ॲज मच ॲज पॉसिबल म्हणजे शक्य तितका. नारुबेकू. नारुबेकू हयाकू किते कुदासाय म्हणजे शक्य तितकं लवकर या. ओके, नारुबेकू यासुई मोनो ओ एराबिमास म्हणजे मी शक्य तितक्या स्वस्त गोष्टी
निवडते. नारू बेकू यासुई म्हणू देस ने. आय विल चूज द चीपेस्ट वन पॉसिबल. म्हणजेच काय, मी शक्य तितकं स्वस्त गोष्टी ज्या आहेत त्या निवडते. सो नारू बेकू जामिनासन तोकुचो देस ने. तोकुचो म्हणजेच काय की एखाद्या गोष्टीचं कॅरेक्टरिस्टिक किंवा फीचर तोकुचो देस ने. गुणधर्म, वैशिष्ट्य असा अर्थ होतो. कोनो रेईझो कोनो तोकुचो वा सो नांदेस ने शिजुका सा देस. ओके, म्हणजे हा जो फ्रीज आहे त्याचं तोकुचिओ म्हणजे स्पेशालिटी काय आहे किंवा कॅरेक्टर काय की तो खूप शांत आहे, त्याचा आवाज होत नाही. ओके, म्हणून त्याला शिजुका सा असं म्हटलंय. या फ्रीजचं वैशिष्ट्य म्हणजे शांतपणा, अगदी घरात ठेवलाय का नाही असं आहे. सो तोकुचो म्हणजे कॅरेक्टरिस्टिक. सोनोवा तोवा आत्ते इनाई देस ने. आत्ते इनाई म्हणजे काय, ही आऊची कांजी आहे. म्हणजेच काय, मॅच. आत्ते इनाई म्हणल्यानंतर डज नॉट मॅच. ओके, जुळत नाही, मॅच होत नाही असा अर्थ होतो. कोनो जो हो वा तोकुचो तो आत्ते इमासेन. तोकुचो म्हणजे काय की जे फीचर्स आहेत किंवा काय म्हणूयात आपण त्याला, कॅरेक्टरिस्टिक आहेत ज्या, तर त्याला जे गुणधर्म किंवा वैशिष्ट्य आहेत तर त्याला मॅच नाही होत. म्हणून कोनो जो हो वा तोकुचो तो आत्ते इमासेन. दिस इन्फॉर्मेशन डझंट मॅच द फीचर्स. ही माहिती गुणधर्माशी जुळत नाही. सोनोतो मोत्तोमो देस. मोत्तोमो म्हणजे मोस्ट, सर्वात जास्त. मोत्तोमो कोरे वा मोत्तोमो निंकिनो आरू मोदेरू देस. म्हणजे हे जे आता मी तुला दाखवतोय किंवा तुम्हाला दाखवतोय हे सगळ्यात जास्त पॉप्युलर मॉडेल आहे. म्हणजे दिस इज द मोस्ट पॉप्युलर मॉडेल ई देस का, म्हणून मोत्तोमो. सोनोतो नेन तो कान्नो कांजी देस. कोण म्हणजे आईदाची कांजी आहे. नेन म्हणजे वर्षाची कांजी आहे. म्हणून नेंकान म्हणजे इयरली और अॅन्युअल असा अर्थ होतो, वार्षिक. नेंकान्नो देनकी दाई ओ के सान शिमास मिनासान कोरेवा केई सान म्हणजे कॅल्क्युलेशन, कॅल्क्युलेट करणं याच्यासाठी वापरला जातो. नेंकान्नो देनकीदाई देस नाही मिनासान, मी शब्द विसरले एकदम. देनकीदाई म्हणजे इलेक्ट्रिसिटी. नेंकान म्हणजे इयरली इलेक्ट्रिसिटी जी आहे तर ती काय करणं, सेईसान करणं म्हणजे कॅल्क्युलेट करणं. सो वार्षिक वीज खर्च मोजणं. सोनो अथवा आत्सुई देस. आत्सुई म्हणजे थिक. हा जो आत्सुई आहे ना ती थिकची कांजी आहे. दुसरा एक आत्सुई म्हणजे तो आपल्याला वातावरणात हे जाणवणं, आत्सुसा जाणवणं, म्हणजे की वाचुई देस नाही म्हणजे आज गरम होतोय असा. ओके, बट हा आत्सुई जो आहे ही जी कांजी आहे म्हणजे लाईक ही अशी काढली आहे पहा, निची काढलाय आणि देन ही लहान मुलाची कोदोमोची कांजी. हे आत्सुई म्हणजे थिकनेस साठी वापरला जातो, जाडी जुडी. ओके, सो कोनो दो वा वा होकानो योरी आत्सुई देस. हा जो दरवाजा आहे तो बाकी दरवाजांशी कुराबेरू केलं तर जाड आहे. दिस डोअर इज थिकर दॅन द अदर्स. ओके, हा दरवाजा इतरांपेक्षा जाड आहे असा अर्थ होतो. सो आत्सुई. सो ओके, सो आतापर्यंत आपण जवळजवळ 91 शब्द बघितले. त्यातले काही 1-2 शब्द तुम्हाला असं वाटत असेल रिपिटेशन झाले, पण त्याचे शब्दार्थ वेगळे आहेत आणि इट्स ओके, जरी रिपिटेशन झालं तरी तुमच्या कानावरून ते पडले असतील. सो मला असं सांगायचंय, ओके असं करते जरा. सो हॅलो एव्हरीवन, आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला फ्रुटफुल वाटला असेल. की कसे कुठेही तुम्ही चालता बोलता, बऱ्याच वेळा असं होतं की आपण ट्रॅव्हलिंगमध्ये असतो त्यावेळेस हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता की ज्याच्यामधून तुमचे जवळजवळ 1-2 लेसनचे शब्दार्थ आणि याच्या रिलेटेड एक्झाममध्ये 101% तुम्हाला दोक्काईमध्ये, चौकाईमध्ये, ग्रामरमध्ये कुठेही हे शब्द आढळणार आहेत. सो या शब्दार्थांमुळे तुमची नॉट ओनली म्हणजे अंडरस्टँडिंग पॉवर वाढणार आहे, तुमची स्पीकिंग लेवलही वाढणार आहे. जेवढं जास्त शब्दसंग्रह तुमच्याकडे असतो तेवढं जास्त बोलण्यामध्ये फ्लुएन्सी यायला लागते. त्यामुळे शब्दांवरती प्रभुत्व मिळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर खूप लोकांना शेअर करा. आणि हो, कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही जर सांगितलं नाही तर मला कसं कळणार व्हिडिओ कसा वाटला. ओके, सो माझे काही स्टुडंट आहेत, खूप गुणी स्टुडंट, ते नक्की मला कमेंट करतात की व्हिडिओ कसा वाटला. सो तुम्ही नक्की करा. व्हिडिओ जर खरंच आवडला असेल तर म्हणजे मला असे एफर्ट्स घ्यायलाही आवडेल. सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हे शब्द परफेक्ट करून ठेवा. थँक्यू.